मावशीला हाक मार बाबू. हो मावशी अगे मावशी काग पोरीनो येते ना पत्राला. अगं रात्री तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघाला. अगं रात्री अर्ध्यावर गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार ह्या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे यावंच लागेल का? हो ना मावशी. राधे माझं बाळ रडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला? आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला? सांग शृंगार नकल्या गोरी जाती मथुरेला, मावशी म्हातारी सोबतीला, मावशी म्हातारी सोबतीला. हो
म्हणू तुला काय जमवतोस की काय? अरे छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आखडी आली वाटतं. मावशी आखडी नाही, मावशी अडकले. मावशी अडकली तरी कशात? अगं मी की नाही कर्पुरीच्या भोगद्यात अडकली. काय मावशी? पोरी मग इकडे या. पोरी करबुड्याचा भोगदा एवढा मोठा नाही. मेरी मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ती. काय मावशी करबुड्याचा भोगदा एवढा मोठा आणि तू मेली एवढी. हे बोलतेस घे थांब नंतर बघून घेते कुठं दिसत आंबा. आता बघतेस काय जरा माझ्या मेलीनो हात आंबा पाय सुद्धा जरा मावशीला आखडी नाही वाटतं. मेली आकडी नाही मी वाकडी झाली. आणि कशाला करते? अगं पोरीने माझी गाठ मारली. काय मेलीनो माझ्या पदराला गाठ मारली. मावशी असं बोल ना. थांब सोडवते. ऐक सोडवली. अगं पोरीनो काय गं मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना. हो मावशी. हो मावशी. अगं पण आई नेहमी काय म्हणते काय म्हणते मावशी? काय म्हणते मावशी? अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे. असं का गं मावशी? अच्छा काय काय मावशी म्हणजे आजकालच्या मुलींना काय माहिती नुसतं मोबाईल घेऊन शायनिंग थोडी मारायची. आमच्या जमात कसं होतं माहितीये का? अगं मुलगी जन्माला आली बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धनाची पेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो. बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढावू आणि जिजाऊमारीच्या विचारासारखी व्हावी. तीच मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उद्धारी अशी आहे आमच्या स्त्रियांची दोरवी. सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या हा कार्यक्रम आलेला बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोलंबे यांच्याकडून गवळींसाठी 201 रुपया. राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांच्याकडून गवळींसाठी 200 रुपये. रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आडूर यांच्याकडून छोटी गवळींसाठी 100 रुपये. तसेच प्रकाश इंदरकर यांच्याकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपया. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजेच वन्स मोर. तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलंबडे चिपळूण यांच्याकडून लहान गवळण नाव ओबी सुशांत गावडे यासाठी 201 रुपया. या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही श्री नवलाई नम मंडळ निवडी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या तोरी जाती मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. बोली